नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपल्याबरोबर डॉक्टर शोभा चांदगुडे या आलेल्या आहेत आणि खरंच अत्यंत वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आज आपल्याला वेळ दिलेला आहे आणि आजचा विषय सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि ह्या विषयाचं नाव आहे टॅरो कार्ड. टॅरो कार्ड हा खरंच एक मॅजिक आहे की आपण म्हणतो मूर्ती लहान आणि कीर्ती महान. टॅरो कार्ड दिसायला अगदी छोटेसे पत्त्यासारखे दिसतात, परंतु प्रत्यक्षात उत्तर अत्यंत अचूक अशी फलादेश हे टॅरो कार्डमुळे मिळतात. टॅरो कार्ड असेल, ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, ही सर्व शास्त्र अत्यंत गूढ अशी असून सुद्धा उत्तरं मात्र परफेक्ट देतात. आणि अशी उत्तरं परफेक्ट देणाऱ्या व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे डॉक्टर शोभा चांदगुडे. नमस्कार मॅडम. आपले आदिशक्ती गुरुकुलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शोभा चांदगुडे मॅडमचा परिचय पाहूया. त्या टॅरो कार्ड मास्टर तर आहेतच, पण त्याचबरोबर स्विचवर्ड ग्रँड मास्टर सुद्धा आहेत. वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी यासारखे सर्व शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे. आणि एवढंच नाही, तर त्यांनी नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथी आणि बॅच फ्लॉवर रेमेडीज यांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि ह्या सर्व शास्त्रांना एकत्र करून त्या जे काही मार्गदर्शन करतात आणि त्याचं नाव आहे मेंटल हेल्थ एक्सपर्ट. म्हणजे एकूणच माणसाच्या मानसिकतेवर चांगल्यापैकी अभ्यास करून त्यांना योग्य त्या उपाययोजना मॅडमकडून दिल्या जातात. आणि म्हणूनच मी या ठिकाणी मॅडमला या ठिकाणी आमच्या आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी त्यांना बोलवलेलं आहे. आणि प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. टॅरो कार्ड हा विषय अगदी इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांनी ऐकावा असा हा विषय आहे. आणि त्याच्यामुळे मॅडम आता मला टॅरो कार्ड हा विषय खरं तर याचा मी सुद्धा अभ्यास केलेला आहे, परंतु या विषयाचा जरी मी अभ्यास केलेला असला तरी सुद्धा मला तुमच्याकडून अजून काही जाणून घ्यायला आवडेल. आणि हे प्रश्न फक्त माझे नाही आहेत, तर हे अनेकांचे प्रश्न आहेत. टॅरो कार्डचा उपयोग ज्योतिषशास्त्र जरी करत असलो तरी सुद्धा अचूक उत्तरासाठी टॅरो कार्डचा उपयोग मी स्वतः करत आहे. आणि म्हणूनच टॅरो कार्ड मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. मॅडम, तुमचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्या आजच्या ह्या पॉडकास्टला सुरुवात करूया. मॅडम, मला नेहमी प्रश्न असा पडतो की तुम्ही सोमय्या कॉलेजमध्ये तुम्ही लेक्चरर सुद्धा होता. आता तुम्ही या फील्डमध्ये आलेला आहात आणि एवढी सगळी कामं तुम्ही कशी करता आणि त्याचप्रमाणे टॅरो कार्डमध्ये उतरावं असं तुम्हाला कसं वाटलं? का बरं तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात? टॅरो कार्डने कसं काय तुम्हाला आकर्षित कसं करून घेतलं? नक्की नक्की आवडेल मला ही उत्तरे द्यायला. कसं आहे मॅडम, प्राध्यापिका म्हणून ज्या वेळेला मी काम करत होते, तर ब्लेसिंग्स म्हणावं लागेल माझ्यावरती की मी ह्या प्रोफेशन मध्ये होते, कारण माझ्याकडे भरपूर वेळ असायचा. 11:30 पर्यंत कॉलेज संपायचं. मला कॉलेजमध्ये जाणं, कॉलेजमध्ये शिकवणं, मुलांबरोबर असणं मला प्रचंड प्रचंड आवडायचं. आणि काय होतं की त्या यंग मुलांबरोबर असल्यामुळे ना सतत एका यंग एनर्जी मध्ये होते मी. आणि ती हम्म. एनर्जी आहे ना मला एकदम व्हायब्रंट करून सोडायची. म्हणजे आय मस्ट डू समथिंग हे माझ्याकडे माझ्या डोक्यातच होतं. आणि मी माझ्या स्टुडंटना पण नेहमी सांगायचे बी ऍक्टिव्ह. कारण एज आहे ना हा नंबर असतो. तुम्ही लहान आहात असं समजू नका. तुम्ही काही भरपूर अचीव्ह करू शकता. लवकरात लवकर ज्या गोष्टी चालू कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जी कोणी सिनियर माणसं मला भेटायची मी त्यांना सांगायचं अगेन एज इज नंबर. तुम्ही किती मोठे झालात तरी तुम्ही शिकू शकता. बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. हम्म. आणि माझ्याकडे हा 11:30 नंतरचा मला ऑफकोर्स फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असायच्या. पण मुली दुपारी शाळेत जायच्या. आणि हम्म. त्याच्यानंतर मग काय करायचं, कामं तर लवकर झालेली असायची. हो. मग ना मी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि टॅरो माझ्या आयुष्यात कसं आलं. हा. माझी मुलगी, माझी 2 नंबरची जी मुलगी आहे, तिने काय केलं, ती बाबांबरोबर एकदा क्रॉसवर्ड मध्ये गेली होती. हम्म. क्रॉसवर्ड मध्ये खूप पुस्तकं आणि टॅरो कार्ड आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर हम्म. तिने तिथे कार्ड्स पाहिली आणि तिने मला एंजल कार्ड्स गिफ्ट केले. ती अरे वा. बाबांच्या पाठी लागली की ही कार्ड्स घ्यायची, मम्मासाठी घ्यायची. अरे वा. आणि असं म्हटलं होतं की टॅरो
टॅरोला जेव्हा आयुष्यात यायचं ना तेव्हा तो येणारच. आताही अगदी आपलं बरोबर, पॉडकास्ट अगदी बरोबर. अनेक लोक बघतील आणि त्यांना जर तो टॅरो त्यांच्या आयुष्यात एंटर करेल म्हणजे हं, काहीतरी निमित्त घडतं. तिने ती कार्ड आणली आणि मला दिली, मम्मा तुला हे करायचंच आहे. आणि माझ्या अरे वा. मुलींना एक सवय होती, त्यांना असं वाटायचं की त्यांची आई सगळ्यात एक्सलंट असलीच पाहिजे. मग ते कुकिंग कॉम्पिटिशन असू दे नाही काही पण मम्मा तू पार्टिसिपेट करायचं. हे जे मोठं होतं नाही ते पाठीमागे ते लहान मुली माझ्या पाठी लागायच्या. हो, मग आणि म्हणून अशा ऑफकोर्स पद्धतीनं. शिकवणं शिकणं आणि शिकण्याचं वेळ मिळणं हे पण कठीण होतं कारण घरात बसून सगळं करू शकत होते. तर टिळक म्हणून एक जण होते की त्यांच्याकडे मी त्यांचं मी पेपरमध्ये वाचलं की यांचं त्यावेळेला असं काही इंटरनेट वगैरे हे मी तुम्हाला 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. हं, इंटरनेट हं, वगैरे असं काही नव्हतं. तर हं, मग ते टिळक यांचं ना लोकसत्तामध्ये ऍडव्हर्टाईज होती की यांचे टॅरोचे क्लासेस आहेत. मी ते हं, जॉईन केले आणि त्याच्यानंतर युके वरून एक जण आल्या होत्या. हं, त्यांचं नाव स्टीव्हन्सन असं सरनेम होतं. तर हं. त्या आल्या होत्या आणि त्यांचं मी टाइम्स ऑफ इंडियात वाचलं की ह्यांचं पण टॅरो शिकवणं आहे. मग मी ते दोन्ही जॉईन केलं आणि देन टॅरो माझ्या आणि आयुष्यात नाही, मी टॅरोच्या आयुष्यात हां. गेले. तर मॅडम, एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे टॅरोला जेव्हा यायचं तेव्हा तो तुमच्या आयुष्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमची मुलगी तुमच्यासाठी एंजल्स म्हणून त्या ठिकाणी ती आली. आणि त्या एंजलनं ती स्वतःची तुमची मुलगी जी आहे त्या मुलीच्या माध्यमातून तुम्ही टॅरोपर्यंत पोहोचलात. तर हे एक प्रकारे एंजल्सच आहेत. आणि एंजल्स सुद्धा आपल्या जीवनात येतात. ज्या पद्धतीनं टॅरो कार्ड आहे तसं एंजल्स पण आहे, किंवा एंजल कार्ड सुद्धा आहेत. तर हा हो, त्यातलाच एक मी प्रकार ते आहे. एंजल कार्ड्सच गिफ्ट केले होते. हा त्यातलाच एक प्रकार आहे असं मला वाटतं. तर आणि मॅडम, मला एक असं म्हणायचंय की टॅरो कार्डचा मी सुद्धा खूप अभ्यास केलेला आहे. परंतु तरी सुद्धा प्रश्न मात्र असा आहे की डेथ डेथ हे जे कार्ड आहे ना, या कार्डला तुम्ही त्याला सुरुवात म्हणणार की शेवट म्हणणार? काय तुम्हाला काय वाटतं? पण मला एक सांगायला आवडेल की डेथ डेथ कशाची आहे वाईट गोष्टींचा संपणार आहे आणि चांगल्या गोष्टींचा उदय होणार आहे. कार्ड बघताना जेव्हा कोणतेही कार्ड तुम्ही बघता तर कार्डाचं पिक्चर नीट अनालाइज करायला शिका. हं, हं. तुम्हाला बारीक 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 खुणा मिळतील आणि त्या खुणांमधून तुम्ही इतकं काही सांगू शकाल. ज्यावेळेला डेथचं कार्ड तुम्ही नीट ऑब्झर्व करता त्यावेळेला तुम्हाला दिसेल की एक घोडेस्वार आहे. मी रायडर वेट बद्दल बोलते. मी हं, जे आता समोर दाखवते हे रायडर वेट नाहीये. पण हं. मॅडम तुम्हाला रायडर वेट कार्ड दाखवतील. ही ऍडव्हान्स मध्ये गेलं ना की तुम्ही अनेक पद्धतीची कार्ड बघू शकता. पण मी तुम्हाला सगळ्यांना ऍडवाइस करेन की रायडर वेटच पहिलं शिकायचं. तेच बेसिक कार्ड आहे त्यानेच आपण पुढे जाऊ शकतो. तर त्या कार्ड रायडर वेट समजायला सोपं आहे मॅडम. रायडर वेट मध्ये कसं हो. आहे माहितीये का एक माणूस घोड्यावर आहे हं. आणि यमासारखा दिसतोय आणि त्याच्या पायाखाली लहान मुलं मोठी लहान माणसं मुलं अशी वगैरे. चेंगरली गेलेली आहेत संपलेलं आहे. परंतु हं. फिजिकल डेथ नाहीये. एखाद्या गोष्टीची एखाद्या कार्मिक डेथ इथे होते. एखादं कर्म एखादं प्रारब्ध संपतंय आणि सूर्यप्रकाश आहे लख सूर्यप्रकाश दाखवलाय म्हणजेच उद्याचं जीवन चांगलं आहे. हो. त्यामुळे जे कोणी शिकणारे आहेत जे कोणी रिडिंग घेणारे आहेत तर प्लीज डोंट कन्फ्यूज लोकांना कन्फ्यूज करू नका. याचा नीट वापर करा अभ्यास करा. डेथ कार्ड इज अ कार्मिक बंधनातून संपताय आणि चांगली सुरुवात सुरू होते. हो, छान नक्की कार्ड आहे मॅडम. मॅडम हे. होय. आणि मग हे जे डेट कार्ड आहे त्यासारखं दुसरं अजून एक कार्ड आहे, आणि ते हा. म्हणजे द टॉवर. द टॉवर ह्या कार्डवरून दोन व्यक्ती, म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष, हे दोन व्यक्ती तिथून टॉवरवरून खाली पडतायत असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की यांचं जवळजवळ आयुष्य हे संपलं, किंवा त्यांची जी काही बांधणी केलेली होती एकूणच, तर ती सगळी संपली असं त्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. माझ्याकडे माझ्याकडे हे जे टॉवरचं कार्ड आहे मॅडम तुम्हाला दाखवतील आणि हे ऍडव्हान्स टॉवर कार्ड आहे. हं, मग मला इथं सांगायला आवडेल एक गोष्ट की टॉवरचं कार्ड म्हणजे खरंच वॉर्निंग आहे. हं, हं, तुम्हाला यातून काहीही म्हणजे टॉवरचं कार्ड आलं आणि मी समोरच्याला काही सांगणार नाही तर असं शक्य नाही. हं. टॉवरचं कार्ड म्हणजे एका मागोमाग एक
प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ते म्हणतात ना, आसमा से टपके और खजूर पे लटके. हा, बरोबर बरोबर. अशा पद्धतीचं हे कार्ड आहे. इथे अग्नी, प्रलय, म्हणजे आयुष्यात अनएक्सपेक्टेड अशा बऱ्याच गोष्टी येतील. हो, ज्या ज्या वेळेला टॉवरचं कार्ड आलं, पॅरेंटला जरूर सांगायचं, जो रिडिंग घ्यायला आलाय त्याला जरूर सांगायचं की अलर्ट, अलर्ट अँड अलर्ट. बरोबर. जर तुम्हाला कुणी सांगत असेल की टॉवर कार्ड पॉझिटिव्ह आहे, आय एम सॉरी फ्रेंड्स, टॉवर कार्ड पॉझिटिव्ह नाहीये. पण एक गोष्ट आणखीन मी सांगेन, जी कोणी नवीन शिकतायत त्या लोकांना मला हे सांगायला नक्की आवडेल की टॉवरचं कार्ड आल्यानंतर मी सर्वज्ञानी आहे असं समजून फटाफट रिडिंग द्यायचं नाही. नाही. तर हम्म, काय कराल अशा वेळेला? हम्म, ज्या वेळेला आपल्याला टॉवरचं कार्ड येतं त्यावेळेला शफल, बघा इथे शफल करणं, कार्ड शफल करणं म्हणजे कार्ड हातात घेऊन ती शफल करायची. ती का करायची तेही मी तुम्हाला नंतर सांगेन. पण शफल करायची कार्ड आणि एक ऍडव्हाइस कार्ड काढायचं. समजा ऍडव्हाइस कार्ड, आता त्याच्याबरोबर 3 ऑफ कप्स आलं. अनेक येतात, वेगवेगळे येतात. ज्यावेळेला आम्ही हे शिकवत असतो त्यावेळेला बारीक डिटेलिंग याचं सांगितलं जातं. पण समजा टॉवरच्या बाजूला 3 ऑफ कप्स कार्ड आलं तर त्यांना आपण काय सांगणार? आपण त्यांना हे सांगायचं की बऱ्याच अडचणी आहेत, ह्या अडचणी तुमच्या फॅमिलीला कम्प्लीट डिस्टर्ब करणार आहेत. पण असं हम्म, आयुष्यात कुणीतरी येईल की जी व्यक्ती हम्म. तुम्हाला इथे थांबवेल, जी व्यक्ती तुम्हाला सपोर्ट करेल, ज्या व्यक्तीच्या सपोर्टने तुम्ही खूप पुढे जाल. त्या कार्डच्या वैशिष्ट्याचा उल्लेख करा आणि नंतर तुम्ही आम्हाला सांगा. आता आपण 9 ऑफ स्वॉर्ड्स बद्दल बोललो. हम्म, 9 ऑफ स्वॉर्ड्स हे जे कार्ड आहे हे ओव्हर थिंकिंग करतं माणसाला. म्हणजे बरोबर. तुम्हाला मी सांगितलं की जसं मूनचं कार्ड आहे हम्म, तसंच हे कार्ड आहे की ओव्हर थिंकिंग, इतकं जास्त विचार करतो माणूस की ऍक्च्युअल काय केलं पाहिजे हे विसरून जातो. प्रॅक्टिकॅबिलिटी त्या माणसाची संपते. हम्म, माझ्याकडे एक मुलगी होती, ती कॅनडात गेली होती आणि हम्म, कॅनडात गेल्यानंतर तिला लोनलीनेस आला. तिथे जाऊन हम्म, फॅमिली पासून लांब गेली हम्म. आणि मला म्हणजे मला कंटाळा यायचा रिडिंग करायला. इतकं एव्हरी सेकंड डे मला कॉल, आणि ते अरे वा. टायमिंग तुम्हाला माहिती आहे इंडियन टायमिंग आणि त्याच्यात फरक. हो. म्हणजे मी झोपायला गेले की हिचं, आणि मला ती ओव्हर थिंकिंग मध्ये असल्यामुळे मला हम्म, माहित होतं की ही मुलगी काहीही करून घेऊ शकते. बरोबर. त्यामुळे मला हम्म, तिला अटेंड करावंच लागायचं. बरं हम्म. इथून तिथे मी तिला औषधही देऊ शकत नाहीये. नाही. मग हम्म, मग ना मी तिचे कार्ड तिला नेहमी अटेंड करायचे. तर तिच्यामध्ये हे 7 ऑफ सोर्ड्स, 9 ऑफ सोर्ड्स हे कार्ड यायचं. तर हम्म, 9 ऑफ सोर्ड्स आणि 7 ऑफ सोर्ड्स हे दोन्ही कार्ड असे सांगतात की हिला 7 ऑफ सोर्ड हा हे कार्ड सांगतं की ह्या मुलीला कुणाकडनं तरी धोका आहे, आणि 9 ऑफ सोर्ड सांगतं की इथे ओव्हर थिंकिंग आहे. मग बरोबर. मी तिला विचारलं, म्हटलं, आणि मी कार्ड काढून बघितले की ही मुलगी कुणात गुंतते आहे का, तर ही मुलगी गुंतते आहे असं दिसत नव्हतं. मग मी तिला सरळ विचारलं की तुला कोणी ब्लॅकमेल करतंय का? हम्म, तर ती म्हणाली हो मला ब्लॅकमेल कर, पण मॅम आपको कैसे मालूम, मैंने तो किसी को नहीं बताया. पण कार्ड माझ्याशी बोलतात. बोलतात. बरोबर. कार्ड बोललं माझ्याशी की ह्या मुलीला कुणीतरी ब्लॅकमेल करते आणि हिला प्रोटेक्शनची गरज आहे. मग पोकळ धमक्या देतोय, बघा सगळं कळतं कार्डातून. हा मुलगा हम्म, पोकळ धमक्या देतोय, हा काहीही करणार नाही. मी तिला सांगितलं, त्याला हम्म, सांग कि तू ये मेरे पापा जी को भेज, मैंने ऑलरेडी बात की है पापा जी से, और मेरे पापा जी बोले हैं इसका इसका वीडियो आने दो, मैं पुलिस में लेके जाता हूँ इसको, हम्म, इसकी फॅमिली को घसीटता हूँ. ती मुलगी सपोर्टमुळे एकदम स्ट्रॉंग झाली, आणि जसं तिने ह्या मुलाला सांगितलं तो घाबरला, कारण त्याचे पापाजी ह्याचे पापाजी फ्रेंड्स होते आणि हम्म, ती भीती होती, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर इतकं ऍक्युरेट हे कार्ड सांगतं. आता हम्म, तुम्ही मला म्हणालात की कप्सचं कार्ड हम्म. काय सांगतं? बरोबर. रिलेशनशिप बद्दल जे बोलतं ते कप्सचं कार्ड. आता बरोबर. बघा, 2 ऑफ कप्स बरोबर. ते हम्म, सुंदर कार्ड आहे बघा. हो. दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंफले. हम्म, 2 ऑफ कप्स आम्ही हे बघतो, आणि बघा दोघांची एनर्जी, हम्म. दोघांच्याही डबल कपात एनर्जी होते. एक्सचेंज, दोघांच्याही कपात एक्सचेंज होते. हम्म, ज्या वेळेला तुम्ही रायडर वेट मध्ये जाता त्यावेळेला ते कप्स एक्सचेंज करताना दिसतील तुम्हाला. बरोबर. हे ऍडव्हान्स कार्ड आहे. ते ते पण ऍडव्हान्स कार्ड आहे. म्हणजे दोन्ही कार्डांवरून तुम्ही काहीही उत्तर देऊ शकता, काहीही प्रश्न बघू शकता. तर
एक्सचेंज होते, जी एनर्जी आहे ना ती सिंगल राहत नाही, एनर्जी अशी होते म्हणजे बरोबर. शिव आणि शक्तीचं मिलन. बरोबर. हम्म. ज्या वेळेला शिव आणि शक्तीचं मिलन होतं त्यावेळेला त्यांच्या एकत्रीकरणाला कोणीही रोखू शकत नाही. तर हम्म. 2 ऑफ कप्स हे कार्ड सांगतं की तुमच्याकडे रिलेशनशिप मध्ये पॉझिटिव्हिटी आहे. जो समोरचा मुलगा आहे तो हम्म. तुम्हाला नक्की 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 मदत करणार आहे. तुमच्या आयुष्यात इमोशनल बॅलन्स येण्यासाठी हा मुलगा किंवा ही मुलगी चांगली आहे. हम्म. तिथं तुम्हाला मी आणखीन एक कार्ड सांगेन, लव्हर्स कार्ड. हम्म. लव्हर्स कार्ड बघा किती सुंदर आहे. हो. प्रेम करतात एकमेकांवर. हम्म. ह्याच्यापेक्षा सुद्धा रायडर वेट मध्ये कार्ड आहे ते अति सुंदर आहे या बाबतीत. हो, बरोबर आहे. आता हे ज्या वेळेला कार्ड येतं, हे कार्ड दाखवतं प्रेमाची सुरुवात, प्रेम हम्म. पुढे जाणं, प्रेम खूप शेवटपर्यंत जाणं, असं हे कार्ड तुम्हाला सांगतं. हम्म. पण इथे डेव्हिलचं कार्ड आहे. हम्म. डेव्हिल. नीट लक्ष द्या, कारण अतिशय, मॅडम हे तुम्हाला नाही म्हटलं, नीट लक्ष द्या. आपल्या ऑडियन्सने सांगितलं. नाही काय. तर अह, हे डेव्हिलचं कार्ड जे आहे ना, हा. तिथे सुद्धा लवर्स आहेत, तिथे बरोबर सुद्धा आहे. दोन्ही दोन्हीमध्ये फरक आहे प्रेमी पण. आहेत, दोन प्रेमी आहेत. दोन्हीमध्ये परंतु फरक आहे. यमासारखा दिसणारा माणूस तो त्यांच्या पाठीमागं तो आहे. डेव्हिल आहे, त्याने चेनने बांधलेलं आहे, साधं सुद्धा बरोबर. बांधलेलं नाही, नाही. हम्म. चेननी बांधलेलं आहे. हम्म. म्हणजे एक्झॅक्टली रिव्हर्स. हम्म. परंतु डेव्हिलचा अर्थ हा खूप वेगळा आहे. हम्म. डेव्हिलचं कार्ड हे इतकं वेगवेगळ्या ठिकाणी येतं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर होतो. टॅरो कार्ड शिकणाऱ्यांना आणि जे प्रॅक्टिस करतायत त्या सगळ्यांना एक विनंती करते की हम्म. डोंट टेक कार्ड लाईटली. हम्म. कार्ड दिसतात त्याच्यापेक्षा भरपूर काही बोलून जातात. कार्ड आणि बरोबर परत बोलता आलं पाहिजे म्हणजे yes, आपल्याला. तुम्हाला डेव्हिल कार्डाचं एक अनुभव सांगते. हम्म. ही मुलगी युकेची आहे, हम्म. भारतीय मुलगी आहे. हं, पंजाबची मुलगी आहे ही. काय झालं हिचं, हिचं लग्न ठरलं. हं? थोडस थोडस एकमेकांना आवडत होते, काही खूप डीप प्रेम बिम नव्हतं, पण थोडस एकमेकांना आवडत होते. जे आहेत ना, अचूकच उत्तर देतात. आणि त्याला सुद्धा कारणीभूत आहे ती म्हणजे ती एनर्जी. आणि ही जी परमेश्वराची जी शक्ती आहे ना, त्यांच्यामुळे आपल्याला ॲक्युरेट उत्तरं मिळतात. आणि म्हणून अशा शक्तीचा आपल्याला वापर करायचा असतो. आणि मॅडम कुठून तुमचा जो मिळते ती? अनुभव आहे ना. आता ही शक्ती कुठून मिळते? तर जी काही पर्टिक्युलर मेडिटेशन आम्ही तुम्हाला शिकवतो त्या मेडिटेशन द्वारा तुम्हाला ही शक्ती, आणि सगळ्यांना मिळणार आहे. मी सिल्वर माइंड 4 डिग्री केलेलं आहे. हं. तुम्हाला सांगू अक्षरशः हे टिप्स, ह्या टिप्स वरती आणि अशावरती आपल्याला एनर्जी येते. इथून रिसिव्हिंग, इथून गिव्हिंग, एवढी हं. पॉवर आहे ना, फक्त आपल्याला प्रचंड. घेता हं. आली पाहिजे. तेच ना मॅडम, तुमचा अनुभव खूपच दांडगा आहे यामध्ये. आणि ऐकायला खरंच आम्हाला खूप छान वाटतंय. पण तरी सुद्धा मला तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारावेसे वाटतात. ते असे की तुमचं आवडतं कार्ड कोणतं आहे? 1 मिनिटात सांगायचं. चौथं. येस, मायस्ट्रो पॉइंटची आमची एक टॅगलाईन आहे, एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज. आणि ज्या ज्या वेळेला टेम्परन्स वरती आपलं अटेन्शन जातं ना, ही हं. एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होते. हं. त्यामुळे हं. हं. अतिशय आवडतं कार्ड आहे. हं. आणि सर्वात भीतीदायक कार्ड कोणतं? मॅडम मी टॉवरलाच घाबरते. हो. मॅडम आणखीन एक गोष्ट, टॉवर, हं. डेव्हिल, हं. ह्या गोष्टींना घाबरायलाच हवं. बरोबर आहे. आली ना हां. खूप निगेटिव्ह आलं. कार्ड आहेत. आणि ॲक्च्युअल परिस्थिती आपल्याला त्या कार्डमधून कळत असते, की ह्यांना का घाबरलं पाहिजे. कारण जर का ते 2 व्यक्ती टॉवरवरून उंचावरून पडतायत आणि अक्षरशः त्यांचा त्या ठिकाणी अग्नी आहे, प्रलय आहे, अशा ठिकाणी ते पडतायत, तर अशा कार्डला घाबरलंच पाहिजे. त्याचप्रमाणे जे डेव्हिलसारखं कार्ड जे आहे, तर ते सुद्धा खरं उत्तर मिळतंय ना आपल्याला त्याच्यामधून. मग डेव्हिल म्हणजे त्या जे कोणी पती-पत्नी असतील किंवा जे कोणी स्त्री-पुरुष असतील, त्यांना अक्षरशः नियतीच्या बंधनामध्ये बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे ते ह्या 2 व्यक्ती प्रेमाच्या बंधनात बांधलेल्या नाही.
तर ह्या व्यक्ती अक्षरशः साखळदंडानं बांधून ठेवल्याप्रमाणे बांधून राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या मागे जो डेव्हिल आहे तो त्यांच्या मागं असलेल्या निगेटिव्ह विचारांचा तो डेव्हिल आहे, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. की तो डेव्हिल आहे, मान्य आहे, तो राक्षस आहे. पण तो राक्षस हा आपण स्वतःच निर्माण केलेला आहे का, याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. जास्त करून आहे ना मॅडम, डेव्हिलचं जे कार्ड आहे, डेव्हिलचं कार्ड हे नको त्या गोष्टी जीवनात येणं, हम्म. नको ती संगत लागणं, नको त्या गोष्टी अट्रॅक्ट करणं, हम्म. हे डेव्हिल कार्ड. मग डेव्हिल मध्ये नेहमी पेअर असेल असं नाही. हम्म. एका माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशा घटना घडू शकतात. ऑलवेज ती जोडगोळी असं मुळीच नाही. गोडगोळी असेल असं जरी नसलं तरी सुद्धा तिथं कुठलं तरी अजून एखाद्या व्यक्तीचा तिथं संबंध येत असतो. आणि आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. परंतु एकूण काय त्यातून जो संदेश मिळतो तो म्हणजे तुम्ही या ठिकाणी अडचणीत आहात आणि ज्या कार्डमुळे आपण अडचणीत जातो अशा कार्डला घाबरायलाच पाहिजे. आणि त्यामुळं आपण आपल्या जीवनात उलट ही आपल्याला आधीच ह्या इंट्युशन मिळतात कार्डमुळे की पुढे काय घडणार आहे आणि त्यावेळेस आपण त्यावर काहीतरी उपाय करू शकतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल, हं. कार्डांमध्ये रेमेडीज लपलेल्या आहेत. हो. तसंच एक हँगमॅनचं कार्ड काय सांगतं मॅडम, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून नेमकं समाजाला काय सांगायचंय, येस, श्रोत्यांना काय सांगायचं? येस, येस. आता हँगमॅनचं कार्ड बघा, रायडर वेट मध्ये उलटा माणूस दाखवला. तर हम्म. जास्त करून टॅरो कार्ड रीडर काय सांगतात माहितीये, की मी हँग झालोय, आता मला काही समजत नाहीये, हम्म. हे अडकलेलं कार्ड. पण साफ चूक, सगळं हो. रक्तप्रवाह मेंदू पर्यंत जावा, मेंदू ऍक्टिव्हेट व्हावा. हम्म. हँगमॅन तुम्हाला नक्की हेच सांगतं, आउट ऑफ बॉक्स विचार कर. हम्म. सरळ विचार केला तर उत्तर मिळणार नाही. हा माणूस अजिबात हँग झालेला नाहीये, हम्म. पण त्याला सांगतं तू हँगमॅन सारखं उलटा हो. हम्म. मॅडमनी मॅजिशियनचं नाव घेतलं तर बोलल्याशिवाय राहत नाहीये, म्हणून सांगते तुम्हाला की हम्म. मॅजिशियन कार्ड हम्म. फार ट्रिकी कार्ड आहे. हम्म. काढलंय मी, कारण ते ट्रिकी कार्ड मी सगळी बाजूला काढून ठेवली होती. मॅजिशियन कार्ड कसं आहे माहिती का, 100% सुंदर कार्ड आहे मॅडमनी सांगितलं तसं. परंतु नाही, मी मॅजिशियन टाकेल कार्ड नंतर जेव्हा मॅजिशियन मी येतं, टाकते. हा, मॅजिशियन जेव्हा कार्ड येतं तेव्हा अनेक वेळेला अशी लोक बडबोली असू शकतात. हम्म. क्वेश्चन, क्वेश्चन. अशी लोक हम्म. हात चलाकी कशी असते, मॅजिशियन काय करतो, हात हो. चलाकी. तर हम्म. बोलता बोलता माणसाला गुंगवणारी सुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे कार्ड तुमच्याशी काय बोलतंय, त्या कार्डाचं रेफरन्स कार्ड काय बोलतंय, ते तुम्ही जाणूनच उत्तर द्यायला पाहिजे. म्हणजे मॅजिशियन आलाय म्हणून हुरळून जायचं नाही. तर त्याच्याबरोबर ऍडवाइस काय, एनर्जी कार्ड काय म्हणते हे पण बघा. मी हे तुम्हाला इतकं बारके टिप्स का देते माहितीये का, कारण हा एपिसोड किंवा हे जे पॉडकास्ट आहे हे माझ्या, मी कम्युनिटी म्हणेन, टॅरो कम्युनिटी, हम्म. तर त्या सगळ्यांना हा पॉडकास्ट उपयोगी व्हावा. आणि जे बरोबर. आपल्याला समजत जातंय हम्म. ओव्हर द एक्सपिरियन्स, हे आज शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माझ्यासारखं कळणारच आहे. हम्म. पण त्याला त्या आत्ताच काही गोष्टी समजाव्यात, त्यांचं रिडिंग अजून सुधारावं, यासाठी मी हे सांगते. मॅडमच्या पॉडकास्ट मधून मी आणखीन एक सांगू इच्छिते हम्म. की महाराष्ट्रातल्या तमाम मुला मुलींनी हम्म. टॅरो कार्डकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं. हम्म. एक 25-30 वर्षापूर्वी टॅरो कार्ड कसं असायचं तुम्हाला सांगते, की टीव्हीवरती म्हणजे हिंदी न्यूज चॅनलवरती टॅरो रीडर यायच्या. हम्म. आणि भयानक, म्हणजे एवढे मोठे मोठे कानातले, असं गळ्यात काहीतरी, असं काहीतरी एकदम, म्हणजे तांत्रिक मांत्रिक चेटकी वगैरे असं काहीतरी वाटायचं. पण फ्रेंड्स, टॅरो कार्ड बिलकुल असं नाहीये. टॅरो कार्ड हे एनर्जी शास्त्र आहे, हे स्पंदनांचं शास्त्र आहे, आणि लाखो रुपये अर्निंगचं साधन देणारं शास्त्र आहे. मॅडम, तुम्ही ह्या टॅरो कार्डच्या माध्यमातून
आम्हाला खूप काही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या शुभेच्छा आहे की तुम्ही मोठे व्हा, ही खरंच तुमच्या मनाची फार मोठा हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला सांगितलेला हा एक संदेश आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर मॅडम अगदी वेळात वेळ तुम्ही काढला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. तर त्याबद्दल खरंच खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. मॅडम तुम्ही ह्या टॅरो कार्डच्या माध्यमातून आम्हाला खूप काही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या शुभेच्छा आहे की तुम्ही मोठे व्हा, ही खरंच तुमच्या मनाची फार मोठा हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला सांगितलेला हा एक संदेश आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर मॅडम अगदी वेळात वेळ तुम्ही काढला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. तर त्याबद्दल खरंच खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. की या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं की जणू काही एखादा एंजल्स येतो आणि एंजल्स आपल्याला खूप काही देऊन जातं. त्याप्रमाणे तुम्ही एक देवदूत आहात की काय? आणि तुम्ही सर्वांना एक अतिशय मौलिक अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आणि त्यामुळं मला अ, तुमचं ज्ञान मला नेहमीच आवडतं. खरं तर इथं पॉडकास्ट या अनुषंगानं आपण न बसता या ठिकाणी आपण 2 मैत्रिणी म्हणून बसलेलो आहोत खरं म्हणजे, की तुमच्याशी मी जेव्हा नेहमी बोलत असते, तेव्हा तुमचं कुठे ना कुठेतरी काहीतरी नवीन-नवीन तुम्ही मला सांगत असता आणि त्यामुळे तुमचा पॉडकास्ट घ्यावा असं मला या ठिकाणी वाटलं. आणि आज तुम्ही पूर्ण दिवस तुमचा पूर्ण पॅक असून सुद्धा तुम्ही अगदी वेळात वेळ काढला. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत मॅडम. आणि आपण आता थांबूया. तुम्ही विश्रांती घ्या, आता दमला असाल. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडम, आदिशक्ती हे नावच मला प्रचंड आवडतं. हं, हं. त्यातली एनर्जीच वेगळी आहे आणि आपणही खूप समाजासाठी करत असता, स्टुडंटसाठी करत असता, हे मला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे आणि म्हणूनच एका आदिशक्तीला एका शक्तीने साथ दिली बाकी काहीही नाहीये. आणि मला खूप आवडलं कारण मी इंटिरियर महाराष्ट्र आणि असं मला खरंच पोहोचायला आवडेल की जिथे आपलं टॅरो पोहोचेल, जिथे हो, हे हो. ज्ञान जाईल आणि आपली मुलं सुद्धा उंच भरारी घेतील आणि त्यांची नाव सगळ्या जगात गाजेल, असं मला या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावंसं वाटतंय. आणि मॅडम खूप खूप आभार, मला इथे बोलवलं, इथे बोलण्याची संधी दिलीत, अत्यंत आभारी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढला त्याबद्दल. खूपच छान.